देशात वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ भारतीय युवा काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस श्रीरामपूरमध्ये बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला। शहरातील मौलाना आझाद चौकात झालेल्या या अनोख्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह परिसरातील तरुण मोठ्या संख्येने सहभाग झाल्याचे पाहायला मिळाले। युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ दीपाली ससाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या 9 वर्षात देशातील तरुणांना फक्त निराशा दिली असा आरोप त्यांनी केला। देशातील इंजिनियर्स, डॉक्टर आणि उच्च शिक्षित तरुणही आज नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत। वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण पिढीमध्ये नैराश्य वाढले आहे आणि अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहेत। मोदी सरकारने अच्छेदिनचे स्वप्न दाखवले पण वास्तव वेगळेच आल्याचा आरोप केला होता। हे आंदोलन केवळ पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार नसून सरकारला त्यांची जबाबदारी आणि दिलेली आश्वासने आठवण करून देण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ दीपाली ससाणे यांनी दिली। जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे। गेल्या 4-5 वर्षापासून भारतीय युवक काँग्रेस नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करतो। खरं तर बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं कारण पण त्यामागे हेच आहे की जेव्हा मोदीजी सत्तेत आले, जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं, त्यावेळेस मोदीजींनी सर्व युवकांना सांगितलं होतं की वर्षाला 1 कोटी रोजगार ते देणार, त्याचबरोबर गोरगरीब जनतेच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देणार। मात्र हे आश्वासन कुठेतरी ते विसरलेले आहेत, कुठेतरी त्यांना त्याचा विसर पडलेला आहे। म्हणून त्यांनी केलेल्या घोषणेची, त्यांनी युवकांना केलेले जे काही त्यांनी युवकांना सांगितलं होतं की ते रोजगार देणार, ह्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी भारतीय युवक काँग्रेस आज बेरोजगार दिवस म्हणून साजरा करतो। युवकांना अनेक समस्या आहेत। आपण जर बघितलं तर इंजिनियर्स, डॉक्टर, BA, BCom केलेले शिक्षक आज लोकांच्या भरत्या नाही आहेत। अनेक सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्याच्या पण कित्येक वर्षापासून भरती नाही आहे, नोकरी आज मिळत नाही। त्याच्यामुळे युवक हा बेरोजगार झालेला आहे आणि बेरोजगार वाढल्यामुळे युवकांमध्ये नशाचं प्रमाण पण वाढलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर आज युवक कुठेतरी नशेमध्ये धुंद झालेला आहे आणि आम्हाला काळजी वाटते की हा जो देश, जो युवकांचा देश आहे, जो तरुणांचा देश आहे, तो जर तरुणांचा देश जर असा कुठेतरी नशेमध्ये जर भटकला तर आपल्या देशाचं भवितव्य हे धोक्यात आहे असं आम्हाला वाटतं। म्हणून मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशीच आज आम्ही बेरोजगार दिवस हा साजरा करून आम्हाला त्यांना त्यांच्या केलेल्या जे काही घोषणा आहेत त्याची आम्हाला या निमित्ताने आठवण करून द्यायची आहे। शहरातील मौलाना आझाद चौकात झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनास युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ दीपाली ससाणे, सचिन गुजर, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर वंदना मुरकुटे, माजी नगरसेवक दिलीप नागरे, माजी नगरसेवक अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक श्यामा डांगळे, लब्बैक ग्रुपचे अध्यक्ष शाहिद कुरेशी, जावेद शेख, KC शेळके, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, प्रवीण नवले, रितेश आडके, कयूम कुरेशी, युवक काँग्रेसचे सनी मंडलिक, चव्हाणके, पठाण आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनातून युवा काँग्रेसने पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे। सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलून रोजगार निर्मितीवर भर द्यावा अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली आहे। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।